उरणदूळ चांदवड तालुका येथे विनोदभाऊ भोसले यांच्या जमिनीवर गाव गुंडांनी ताबा मारला होता। आज भीम सैनिकांनी हा ताबा उधळून लावला। भीम सैनिकांची एकजूट दाखवून दिली। ज्यावेळेस भीम सैनिक एकत्र येतात त्यावेळेस कोणाच्या बापालाही आम्ही घाबरत नाही। आज दाखवून देण्यात आलं, कायद्यात राहाल तरच सगळे फायद्यात राहाल। सगळी कागदपत्र विनोदभाऊ भोसले यांची असताना देखील काही गावगुंडांनी त्यांचा कुठल्याही प्रकारचा संबंध नसतानाही वावर आमचा आहे असं सांगून दडपण आणण्याचा प्रयत्न या गावगुंडांकडून केला जात होता। तर या गावगुंडांचा बंदोबस्त करण्यात यावा, या गावगुंडांना कुठल्याही प्रकारचा धाक राहिलेला नाही। यांच्यावरती गुन्हे दाखल असताना देखील एवढी मजल होतीच कशी? यांच्यावर देखील कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील यावेळेस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए पक्षाचे नाशिक ग्रामीण जिल्हा अध्यक्ष विनोदभाऊ भोसले यांच्याकडून करण्यात येत आहे। नाहीतर नव्या काळात तीव्र स्वरूपाचं आंदोलन उभं करण्यात येणार आहे। काही जातीवादी लोक बघू शकतो आमच्या स्वतःच्या मालकीमध्ये काही जातीवादी गुंड प्रवृत्तीचे ज्यांचा जामीनावर सुटेला असताना देखील हे लोक आमच्या वावरामध्ये या ठिकाणी आलेले। तरीही आता आमच्या संपूर्ण महाराष्ट्राच्या भीम सैनिकांना आव्हान आहे की बघू शकतो जातीयवाद आतापर्यंत कुठपर्यंत जातीयवाद चाललेला आहे। आणि हे मनुवादी जे लोक जे आहेत, हे मनुवादी लोक दलित समाजाच्या जमिनी बळकावण्यासाठी या ठिकाणी अशा प्रकारचं कृत्य, ही सदर व्यक्ती जामिनावर सुटेला असताना देखील यांना कायद्याचा कुठल्याही प्रकारचा धाक या ठिकाणी राहिलेला नाहीये। म्हणून आमच्या वावरामध्ये हे सगळं आमचं स्वतःचं नाव असताना देखील आमच्यावरती हे गावगुंड जाणून बुजून आमच्या वावरामध्ये कब्जा करण्याचं षडयंत्र या महाराष्ट्र शासनामध्ये चाललेलं आहे। तरी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना देखील आमचं आव्हान आहे की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झोपेचं सोंग घेता की काय? कारण की दलितांच्या जमिनी बळकावण्याचा कट यांच्यासारख्या मनुवादी वृत्तीच्या लोकांकडून या ठिकाणी केला जातो। अशा वृत्तीचा देखील आम्ही जाहीररित्या निषेध करतो। वारंवार आम्ही दलित समाज रस्त्यावर येऊन आंदोलन करतो, उपोषण करतो, म्हणजे दलितांचे मुर्दे पाडायचे आहे की काय, अशा प्रकारचा प्रश्नचिन्ह देखील आता आम्हाला उपस्थित होतोय। तर महाराष्ट्र राज्य शासनाला देखील, महसूल विभागाला देखील आमचं अपील आहे। आमच्या गाड्यांचे फोटो देखील या ठिकाणी काढलेले आहेत। म्हणजे दलित समाजाने काहीच करायचं नाही, दलित समाजातील लोकांनी फक्त याच्या चाकरी करायचं का काय, अशा प्रकारचं देखील षडयंत्र या ठिकाणी केलं जात आहे। तरी मला एक महाराष्ट्र शासनाला, महसूल विभागाला देखील आमचं आव्हान आहे, आमच्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या दलित समाजाला आव्हान आहे, यांचा जो जामीन झालेला आहे हा जामीन देखील रद्द करण्यात यावा अशी देखील मागणी आम्ही सर्वोच्च न्यायालयाला, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला, महसूल मंत्र्याला, पोलीस संचालकाला, नाशिक ग्रामीण एसपीला आणि यांच्या गाडीचा नंबर देखील 57 नंबर आणि यांचा जामीन आहे। जामीन होऊन देखील यांची गावगुंडी या ठिकाणी संपलेली नाही। यांच्या डोक्यावरती यांना ज्यांचे फोन येतात यांचे देखील फोन ट्रॅक करण्यात यावा आणि त्यांच्यावरती देखील कायदेशीररित्या कारवाई करण्यात यावी, ही देखील मागणी आम्ही आमच्या संपूर्ण अखिल समाजाच्या वतीने करण्यात येत आहे। कारण की आम्ही काही हे केलेलं नाहीयेत, आम्ही देखील घाम गाळून पैसा देऊन ही जमीन विकत खरेदी केलेली आहे। म्हणजे दलितांच्या जमिनी बळकावण्याचा कट देखील यांच्या माध्यमातून या ठिकाणी केला जात आहे। ही जमीन आहे ही काय आम्ही कुठून आणलेली नाहीयेत आणि हे दडपशाही, दांडपशाही करून ही जमीन बळकावत आहे, अशा भडव्यांचा देखील आम्ही जाहीररित्या निषेध करतो। आणि संतोष कुटे त्यांनी हा कॅमेरा देखील लावलेला आहे। तर सगळ्यात प्रथम या महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही दाखवून देतो की दलित समाजाच्या जमिनी कशा बळकावल्या जातात। तर सगळ्यात प्रथम एक मिनिट, ते कागद, हे माझं नाव आहे, याच्यावर विनोद अशोक भोसले, या ठिकाणी ही जमीन मी स्वतः खरेदी केलेली आहे। ही माझी पक्की खरेदी, म्हणजे हे कागदपत्र माझे असताना देखील या ठिकाणी बॅनरच पाडायचं आहे।